Welcome to part number 2, AV number 2. Now, this is nothing but the information given about the writer. विक्टर ह्युगो जो आहे लेखक जे आहे त्यांची माहिती या ठिकाणी आली. विक्टर ह्युगो म्हणूया, विक्टर ह्युझो म्हणूया. विक्टर ह्युगो अ पोएट, नॉव्हेलिस्ट अँड ड्रामॅटिस्ट ऑफ द 19th सेंचुरी. तर 19व्या शतकातले हे अतिशय नावाजलेले कादंबरीकार आहेत, नाटककार आहेत आणि कवी आहे. वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द फ्रेंच रोमॅन्टिक रायटर्स. तर फ्रेंच भाषेतले अतिशय चांगल्या पद्धतीचे रोमॅन्टिक रायटर्स ते आहेत. दो रिगार्डेड इन फ्रान्स ॲज वन ऑफ द कंट्रीज ग्रेटेस्ट पोएट्स. तर फ्रान्समध्ये त्या ठिकाणी सगळ्यात देशातले अतिशय मोठे कवी म्हणून त्यांचा एक गौरव जो आहे तो केला गेला होता. ही इज बेटर नोन फॉर नॉव्हेल्स ॲज नॉटर डॅम डी पॅरिस अँड लेज मिझरेबल्स. तर त्यांच्या हे जे काव्यसंग्रह आहेत, त्यांच्या ह्या कादंबऱ्या आहेत, ह्या ज्या नॉवेल्स आहेत त्यांच्या, नॉटर डॅम डी पॅरिस अँड लेज मिझरेबल्स 1831-1862 मधल्या ह्या कादंबऱ्या अतिशय त्या ठिकाणी नावाजल्या गेलेल्या होत्या. पुढे आपले आलेलं आहे तरुलता दत्त. तर तरुलता दत्ताबद्दल जी माहिती आहे, बंगाली पोएट, एक बंगाली कवी आहे, ऑल्सो नोन ॲज तोरू. रोट इन इंग्लिश अँड फ्रेंच. तर त्यांनी इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये लिखाणकाम केलेलं आहे. वॉज बॉर्न इन 4 मार्च 1856 इन कोलकाता. तर कोलकात्यात त्यांचा जन्म झालेला आहे. अशा त्या आपले तरुलता दत्त. शी इज कन्सिडर्ड टू बी द फर्स्ट इंडियन पोएटेस. टू राईट व्हर्सेस इन इंग्लिश अँड फ्रेंच. तर पहिली आपली भारतीय कवयित्री आहे की ज्या कवयित्रीने त्या ठिकाणी आपल्या इंग्लिश आणि फ्रेंचमध्ये लिहायला सुरुवात केली. शी ट्रान्सलेटेड डझन्स ऑफ पोएम्स अँड कम्प्लिटेड अ नॉव्हेल बिफोर हर डेथ ॲट द एज ऑफ 21. तर वयाच्या 21व्या वर्षी त्यांचं निधन झालं आणि त्यांनी अनेक कविता ट्रान्सलेट केल्या होत्या, कादंबऱ्या ट्रान्सलेट केल्या होत्या, रूपांतरित केल्या होत्या. हर पोएम्स सच ॲज सीता, लोटस अँड आवर कॉसिडेना ट्री आर वेल लव्ड. तर त्यांच्या काही कविता ज्या आहेत त्या अतिशय नावाजलेल्या आहेत. द सोवर्ड इज अ ट्रान्सलेशन ऑफ विक्टर ह्युगोज पोएम. तर ही जी कविता आहे ही विक्टर ह्युगो यांची रूपांतरित केलेली त्यांची मूळ कविता आहे सोवर, की जी भाषांतरित केलेली आहे फ्रेंच भाषेमधून त्या ठिकाणी इंग्लिश भाषेत त्यांनी कन्व्हर्ट केलेली आहे. सायसन डेसमेली सेमिलिस ले सोयर इट इज ट्रान्सलेटेड बाय तरुदत्त फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. तर मूळ जी फ्रेंच भाषेतली कविता आहे तिला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. द सोवर इज अ पोएम अबाउट अ फार्मर हू इज सोईंग सीड्स. तर अशी ही कविता जी आहे एका शेतकऱ्याबद्दल आहे. हू इज सोईंग द फील्ड, सोईंग सीड, की जे त्या ठिकाणी बी पेरतो आहे. ही हॅज सीन मेनी बॅड हार्वेस्ट इन इज लाईफ. त्यांनी अनेक असे वाईट हंगाम बघितलेले आहेत जीवनामध्ये. हाऊएव्हर ही इज सो ऑप्टिमिस्टिक ऑफ हॅव्हिंग अ गुड हार्वेस्ट एव्हरी टाईम ही लॉसेस ग्रोन. पण ही टॉसेस ग्रेन. पण प्रत्येक वेळा जेव्हा जेव्हा ते बी पेरलं जातं त्या प्रत्येक वेळा तो अतिशय ऑप्टिमिस्टिक आहे, अतिशय आशावादी आहे की ह्या वर्षी तरी एक चांगलं धनधान्य त्याला मिळेल आणि त्या ठिकाणी त्याची उत्तम अशी प्रगती होईल, उत्तम अशी कामगिरी त्याची होईल असं त्याला वाटत असतं. आणि प्रत्येक वेळा तो धान्य पेरताना अतिशय आशावादी असतो, काहीतरी चांगलं घडणार आहे असा एक आशावाद त्याच्यात असतो. तर या पद्धतीने ही कविता जी आहे ह्या कवितेचं ट्रान्सलेशन जे आहे ते तरुलता दत्त यांनी केलेलं आहे. मूळ कवी आहे विक्टर ह्युगो. तर बघूया आपण त्या ठिकाणी कविता नेमकी काय आहे. तर कवी नेमकं त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्या ह्या कवितेत ते आपण बघूया. द सोवर, तर पेरणारा. तर हा काय नेमकं शेतकरी राजा काय करतो आहे. सिटिंग इन अ पोर्चवे कूल सनलाईट आय सी डाईंग फास्ट ट्वालाईट हेस्टन्स ऑन टू रूल. सिटिंग इन अ पोर्चवे, तर एका पोर्चमध्ये, वरंडा ज्याला म्हणतो आपण, पोर्चवेचा अर्थ आहे व्हरंडा ऑर अ कव्हर्ड शेल्टर इन फ्रंट ऑफ अ बिल्डिंग. तर ज्याला आपण एक सज्जा म्हणतो किंवा वरंडा म्हणतो, त्या वरंड्यात तो बसलेला आहे. सिटिंग इन अ पोर्चवे कूल सनलाईट, एका शांत अशा त्या सूर्यप्रकाशात त्या ठिकाणी मी बसलेलो आहे त्या वरंड्यामध्ये. आय सी, मी बघतोय, आय सी डाईंग फास्ट, अतिशय घाईने, अतिशय त्वरेने. ट्वायलाईट हिस्टन्स ऑन टू रूल, आता नुकताच त्या ठिकाणी ट्वायलाईट जे आहे की नुकताच त्या ठिकाणी संधिप्रकाश जो आहे संध्याकाळी 6-6:30चा वेळ आहे आणि आता अंधार पडेल की काय, आणि तो अंधार पडण्याच्या घाईमध्ये आहे. आता नुकताच त्या ठिकाणी हा संधिप्रकाश त्या ठिकाणी आलेला आहे आणि आता अंधार पडेल अशी परिस्थिती आहे. वर्किंग हावर्स हॅव वेल नाय पास्ट, आणि
आता त्या ठिकाणी वेल नाय म्हणजे ऑलमोस्ट बट नॉट कम्प्लिटली ऑर एक्झॅक्टली जस्ट अबाउट. तर वेल वर्किंग हावर्स हॅव वेल नाय पास्ट. तर जे कामाचे तास आहेत ते कामाचे तास आता संपण्याच्या बेतामध्ये आहेत. तर आता शॅडो रन अक्रॉस द लँड आणि अशी ती परिस्थिती आहे की आता अंधार येऊ घातलेला आहे आणि अशा अशा ह्या अंधारामध्ये त्या ठिकाणी ज्या सावल्या आहेत त्या सावल्यासुद्धा त्या ठिकाणी आता जमिनीवरनं फळ काढतायत पळतायत. म्हणजेच त्या ठिकाणी आता पूर्णतः काम संपण्याची वेळ आलेली आहे. आता काम थांबेल अशी परिस्थिती आहे कारण आता रात्र येऊ घातलेली आहे. परंतु माझा हा शेतकरी राजा जो आहे बट अ सोवर लिंगर स्टील, पण तरीसुद्धा हा आपला सोवर जो आहे द पर्सन हू प्लांट द सीड, की जो शेत पेरतो असा तो सोवर. लिंगर्स म्हणजे घुटमळणे रेंगाळणे, बट सोवर लिंगर स्टील, पण हा माझा शेतकरी राजा बळीराजा जो आहे तो अजूनही त्या शेतामध्ये त्या ठिकाणी वावरताना दिसतो आहे. ओल्ड इन रॅग्ज, अतिशय वयस्कर आहे, त्याचं वय झालेलं आहे, थकलेलं आहे. इन रॅग्ज आहे, अनेक फाटके कपडे त्याच्या अंगावर आहे. ही पेशंट स्टँड्स आणि अतिशय संयम त्याने तो त्या ठिकाणी त्या शेतात उभा आहे. जरी आता अंधार पडण्याचा कालखंड आहे तरीसुद्धा त्याचं काम चाललेलं आहे. लुकिंग ऑन आय फील अ थ्रिल, आणि त्याच्याकडे बघून मला अतिशय अंगावर असे रोमांच येत आहेत. ब्लॅक अँड हाय हिज सिलोथ डॉमिनेट्स द फरोज डीप, आणि मी बघतो आहे माझ्या अंगावर शहारे येत आहेत. त्याची ती काळी कभिन्न अशी आकृती जी आहे, उंच असा तो हिज सिलोथ, आता सॉरी सिलोथचा अर्थ आहे शेप, त्याचा जो आकार आहे आउटलाईन आहे, आउटलाईन ऑफ समवन अगेन्स्ट अ ब्रायटर बॅकग्राऊंड. तर त्या प्रकाशात त्याची आकृती जी आहे ती आकृती मला दिसते आहे आणि काळ्या रंगाची ती आकृती त्या ठिकाणी सिलोथ डॉमिनेट्स द फरोज डीप, आणि ती आकृती जी आहे त्या काळ्या कभिन्न आकृती जी आहे तिचा शेप जो आहे आउटलाईन जी आहे ती त्या नांगरावर त्या ठिकाणी लाईन ट्रेंच चॅनल, तर त्या ज्या ठिकाणी ते नांगर चालतो आहे त्या विशिष्ट अशा त्या खंदकावर ती सावली पडलेली आहे, खोल अशी सावली दिसते आहे. नाऊ टू सो द टास्क इज सेट, आता मात्र आता त्याची कामगिरी सुरू झालेली आहे, शेत पेरण्याची, शेत नांगरण्याची. सून शाल कम अ टाईम टू रीप, आणि आता काही वेळानंतर त्या ठिकाणी मार्चेस ही अलॉंग द प्लेन, एक मोकळ्या अशा त्या शेतामध्ये त्या ठिकाणी आता पेरण्याचं काम सुरू आहे. टू अँड फ्रो अँड स्कॅटर्स वाईड, इकडून तिकडे तिकडून इकडे, आणि अतिशय विस्तारलेल्या अशा त्या जागेमध्ये तो आता त्या ठिकाणी बी पेरतो आहे. फ्रॉम हिज हँड्स द प्रेसियस ग्रेन म्यूज आय, तर त्याच्या त्या हातातून ते मौल्यवान दाणे क्रेन, जे धान्य आहे मौल्यवान धान्य त्या ठिकाणी त्याच्या हातातून त्या ठिकाणी खाली पेरलं जातं आहे. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड, म्यूजचा अर्थ आहे विचार करणे, रेस्ट इन थॉट. म्यूज आय ॲज आय सी हिम स्ट्राईड, मी विचार करतो आहे की तो मोठे लांब टांगा लांब पावलं टाकत, स्ट्राईडचा अर्थ आहे वॉक विथ लाँग स्टेप्स, मोठे मोठे पावलं टाकत त्या ठिकाणी तो आता घाईने त्वरेने त्या ठिकाणी आपलं काम पूर्ण करण्याच्या बेतामध्ये आहे. डार्कनेस डिपन्स फेड्स द लाईट, आणि आता मात्र अंधार जो आहे तो गडद अंधार जो आहे तो आता पडण्याच्या बेतात आहे. फेड्स द लाईट, आणि हळूहळू प्रकाश कमी व्हायला लागला. नाव हिज गेस्चर्स टू माइन आईज, आता मात्र त्याचे जे हावभाव आहे त्याचे जे एकंदरीत हालचाली आहे त्या मला दिसत नाही आहे. आर ऑगस्ट अँड स्ट्रेंज, त्या अतिशय भारदस्त अशा त्या हालचाली ज्या होत्या, ऑगस्ट नोबल डिग्निफाईड इम्प्रेसिव्ह, त्या आणि काहीशा वेगळ्या अशा हालचाली. हिज हाईट सिम्स टू टॉर्च द स्टारी स्काईज, आणि आता मला दिसलं आहे की त्याचे जी त्याची इतकी उंची त्याने ती वाढवली आहे. हिज हाईट सिम्स टू टच द स्टारी स्काईज, आणि आता अतिशय छान अशा त्या आभाळाला स्पर्श करेल की काय अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते त्याचं काम चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारचा आशावाद जो आहे, म्हणजे इतकं छान असं धान्य त्या ठिकाणी उगवेल की काय, की त्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला चांगलं पैसा मिळणार आहे, आणि अशा त्या चमकणाऱ्या ताऱ्यांना तो आता स्पर्श करेल की काय अशा पद्धतीने त्याचे ते हावभाव आहेत, की जेणेकरून त्या ठिकाणी चांगलं काम जर मी केलं तर त्या ठिकाणी निश्चितच ह्या शेतामध्ये चांगल्या त्या ठिकाणी पीक येईल, आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी माझी परिस्थिती सुधरेल अशी एक आशा त्या ठिकाणी त्याला आहे. आणि असा हा शेतकरी राजा बळीराजा त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला, म्हणजे अगदी कुठून तरी त्याने बिचाऱ्याने उसना नांगर आणला असेल आणि अगदी घाईत त्याला ते पेरायचं आहे, की जेणेकरून तो नांगर त्याला द्यावा लागेल की काय,
आणि म्हणून अगदी संध्याकाळपर्यंत तो ते काम करतो आहे. त्याचे कष्ट, त्याच्या यातना, त्याचे दुःख त्या ठिकाणी आपण बघू शकत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी त्याच्या ज्या वेदना आहेत त्या वेदनांना एक वेगळ्या प्रकारचं रूप त्या ठिकाणी लेखकाने दिलेलं आहे, की असा हा शेतकरी, असा हा बळीराजा, की जो अतिशय मेहनतीने काम करत असतो आणि त्याच्या त्या मेहनतीला त्या ठिकाणी आपण सलाम करायला हवा, त्याला आपण दंडवत करायला हवं. आणि असा हा बळीराजा ज्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपलं जीवन जगतो, त्या बळीराजाला कुठेतरी आपण त्याचा सन्मान जो आहे तो करायला हवा, असं कवी त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे का होईना आपल्याला त्या ठिकाणी सांगतो आहे. आणि या पद्धतीने ती कविता जी आहे ती आपण पूर्ण केलेली आहे. थोडक्यात त्या कवितेत नेमकं अजून पुन्हा काय सांगितलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. Victor Hugo, being one of the romantic poets who were famous for their remarkable love for nature, directly broke into the description of nature right in the beginning of the poem. तर निसर्गाचं वर्णन प्रामुख्याने ह्या कवितेत कवीने केलेलं आहे आणि कुठेतरी ह्या कवितेच्या माध्यमातून का होईना पण शेतकऱ्यांच्या त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. इन द ट्रान्सलेटेड व्हर्जन ऑफ द पोएम, द पोएट तोरू दत्त टॉक्स अबाउट द पोएट ॲज अन ऑब्झर्वर हू वॉज कॅज्युअली सिटिंग इन अ पोर्च वे. तर ह्या ठिकाणी त्या सभामंडपात तो बसलेला आहे, वरंड्यात तो बसला आहे आणि तो बघतो आहे वॉचिंग द फेडिंग सनलाईट ॲज नाईट वॉज अप्रोचिंग. त्या ठिकाणी प्रकाश जो आहे तो जाण्याच्या बेतामध्ये आहे आणि आता रात्र अवतरेल आणि त्याच्या आधीचा हा कालखंड जो आहे, संध्याकाळचा जो कालखंड आहे तो वर्णन केलेला आहे. शी ब्युटिफुली डिस्क्राईब द ट्वालाईट. ती वर्णन करते कवयित्री की एक सुंदर अशी संधी प्रकाशाची ती संध्याकाळ आहे. विच वॉज द टाईम बिटवीन द डे अँड द नाईट फुल. तर दिवस आणि रात्र याच्यामधला तो एक छोटासा कालखंड आहे 15 ते 20 मिनिटाचा. द light of the day was ruled by the soft semi-darkness of twilight, heralding the arrival of night. आणि रात्र येऊ घातलेली आहे असं ती म्हणते आहे. वर्किंग हावर्स वेअर ऑलमोस्ट ओव्हर अँड शॅडोज वेअर कव्हरिंग द लँड. आणि कामाचे तास संपलेले आहेत आणि आता ज्या सावल्या आहेत त्या सावल्या त्या ठिकाणी जमिनीवर पडलेल्या आहेत की जेणेकरून आता रात्र झालेली आहे. द प्लेस वॉज एम्प्टी ॲज ऑल फार्मर्स अँड अदर वर्कर्स हॅड लेफ्ट फॉर होम. आता सगळ्या शेतं रिकामी झालेली दिसत आहेत कारण जो तो आपल्या घरी त्या ठिकाणी पोहोचलेला आहे कारण आता रात्र येऊ घातलेली आहे. सडनली अ लोन फार्मर कॉट द पोएट्स अटेन्शन ॲज ही वॉज स्टील हँगिंग अराउंड. अचानक त्या ठिकाणी एक शेतकरी त्या ठिकाणी शेतामध्ये फिरतो आहे आणि त्याचं लक्ष त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याकडे जातं आहे. ही वॉज अलोन बट वॉज ॲब्सल्युटली काम अँड कंपोज. तो एकटाच आहे पण अतिशय संयमी आहे, शांतपणे त्या ठिकाणी काम करतो आहे. देर वॉज नथिंग रिमार्केबल अबाउट हिज ॲपिरन्स. कुठलंही त्याच्याकडे बघून असं वेगळं काही वाटत नाही आहे. हिज क्लोथ्स वेअर ओल्ड अँड शॅबी. त्याचे कपडे जे आहेत ते अतिशय जीर्ण आहेत. हिज पेशन्स टू स्टँड अलोन अमिडस द अप्रोचिंग डार्कनेस डुईंग हिज जॉब इमिजिएटली अट्रॅक्टेड द पोएट्स टुवर्ड्स हिम. आणि अतिशय कष्टाने अतिशय मेहनतीने त्या ठिकाणी तो त्या शेतात काम करतो आहे. Soon the idea of the poet about a sower in old rags changed into a powerful black shadow of a confident man. आता मात्र एक आत्मविश्वास असलेल्या माणसाचे त्याच्याकडे बघतो आहे तो विच इव्हन डॉमिनेटेड द डीप ट्रेंचेस इन द फील्ड. आणि अतिशय त्याचा प्राबल्य त्याचा प्रभाव एवढा आहे की त्या नांगरलेल्या भागावर त्याची सावली पडते आहे. बिकॉज ऑफ द सेटिंग सन द शॅडोज ऑफ द सोअर अपियर्ड बिगर अँड द डीप ट्रेंचेस लुक स्मॉलर मेकिंग द ह्युमन बिंग मोर इम्प्रेसिव्ह दॅन द नेचर विच हॅड ऑक्युपाइड द पोएट्स माइंड सो फार. आणि इतकं त्याने मन व्यापलेलं आहे की ती सावली पण त्या ठिकाणी एकदम वेगळ्या पद्धतीने पुढे येते आहे. द सोवर वॉज डिटर्मिन टू सो द सीड्स ऑल अराउंड द फील्ड ॲज ही एक्सपेक्टेड अ गुड हार्वेस्ट. तो संपूर्ण त्या ठिकाणी ती जी शेत आहे ते पेरतो आहे की चांगलं त्या ठिकाणी धान्य यावं, चांगल्या पद्धतीचा हंगाम यावा. ही वॉज क्वाईट ओल्ड अँड माईट नॉट लिव्ह टू सी द रिझल्ट ऑफ हिज हार्ड वर्क इव्हन ड्युरिंग द एक्सटेंडेड वर्किंग आवर. बट that did not stop him from doing his job with a lot of energy for the future generation to get the benefit. पण पुढचं जे येणारं पिढी आहे तिला चांगलं काहीतरी द्यावं म्हणून त्या ठिकाणी तो कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे. द पोएट वॉज ऑड बाय द डिटर्मिन अँड कॉन्फिडंट स्टेप्स ऑफ द सोवर ॲट द फॅग एंड ऑफ हिज लाईफ. आणि त्या वयस्कर अशा त्या शेतकऱ्याचं ते जे महत्त्वाकांक्षी स्वप्न आहे, निश्चय आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. इन द पोएट्स इमॅजिनेशन द इम्प्रेसिव्ह फिगर ऑफ द सोअर टच द हाईट ऑफ द स्टारी स्काईज. आणि कुठेतरी त्याचं इतकं छान स्वप्न आहे की तो आकाशाला तो स्पर्श करतो आहे. या पद्धतीने त्याने कवीने वर्णन या ठिकाणी शेतकऱ्याचं केलेलं आहे.